आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देणार नाही। मात्र महाराष्ट्रात भाजप अनेक मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढत करण्याचा डाव आखतेय। भाजप मुद्दाम काँग्रेसमध्ये वाद निर्माण करत आहे। काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची अप्रत्यक्षपणे जयश्री वहिनींच्या उमेदवारीवर टीका। आदरणीय जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीच्या दाव्याविषयी मी प्रतिक्रिया देणार नाही। मात्र महाराष्ट्रात भाजप अनेक मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढत करण्याचा डाव आखत आहे। भाजपा मुद्दाम काँग्रेसमध्ये वाद निर्माण करत आहे असं वक्तव्य करत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची अप्रत्यक्षपणे जयश्री वहिनींच्या उमेदवारीवर टीका केली आहे। सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे काँग्रेसच्या अंतर्गत उमेदवारीच्या दाव्याबद्दल मी बोलणार नाही असं सांगून पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक सुद्धा काँग्रेस एकसंघपणे लढणार आणि जिंकणार आहे। महाराष्ट्रात ज्या विधानसभा मतदारसंघात निसटता विजय मिळालाय अशा ठिकाणी भाजप मुद्दाम दुरंगीऐवजी तिरंगी निवडणूक करण्याचा डाव करत आहे। तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी सांगितले। मागील 10 वर्ष मी जनतेसाठी लढत आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे। त्यामुळे माझ्या गावाच्या जीवावर मलाच सांगलीमधून काँग्रेस उमेदवारी मिळेल असा दावाही पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केलाय। मला सांगितलं की काँग्रेस अंतर्गत जे सुरू आहे तुम्हाला ताकीद दिली, त्याचे तुम्हाला समज दिलेली आहे, तशी त्या पार्टीला समज दिली का नाही? त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, मी कसं विषय कसा होतोय, तुम्हाला समज दिली ना? काँग्रेस अंतर्गत जो काही विषयाचा उमेदवारी चालू आहे, तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट असं म्हणता की हा भाजपचा प्लॅन आहे? 100% डायरेक्ट इनडायरेक्ट नाही। हे राज्य पातळीवरती महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात त्यातली ही चर्चा मी तुम्हाला सांगतो आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम त्या बैठकीला उपस्थित असतात, त्यामुळे स्पष्ट आदेश आहेत। मग आता आपण इच्छुक आहे तो भाजपशी संबंधित आहे किंवा भाजपशी हे बघा, नाही जरा थांबा, कृपा करून गैरसमज करू नका। तुम्ही भाजपचे म्हणजे आणि कुणाचे संबंध जोडू नका। दुसरे उमेदवार ज्यांनी उमेदवारी मागितली आहेत, मी नाव घेतो, आदरणीय जयश्रीताई वहिनींनी ती तिकीट मागितली आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की 2 घरं सोडून त्यांचं घर आहे। मदन भाऊ आणि आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय, वाढलोय आणि जयश्री वहिनींच्याबद्दल एक नितांत मला आदर आहे। त्यामुळं ह्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे। ते काय बोलले, त्यांचे कार्यकर्ते काय बोलले, हे याबद्दल आपण खरोखर खोलात जायला नको, कारण मला कल्पना आहे की आपला पहिला शत्रू भाजप आहे। आणि तुम्ही जर का आता कसं आहे, लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले आणि त्यामुळं एक कसं असते की तो जसं जखमी झालेला वाघ असतो तसं त्या दृष्टिकोनातनं त्यांची चाल असणार आहे आणि वाघ जेव्हा जखमी होऊन पुन्हा चवताळून उठतो त्यावेळी त्याची ताकद वाढलेली असते, याची जाणीव आम्हाला आहे। आम्ही अजिबात हवेत नाही आहे। जरी किती महाविकास आघाडीचं वातावरण लोकसभेला चांगलं झालं होतं, आजही आहे। त्यामुळं आम्ही आमच्यातले मतांतर टाळणार आहोत। मतभेद होऊ शकतात, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मनभेद आम्ही होऊन देणार नाही। तर मला ह्या विषयी आता आपण खरोखर बोलायला नको, कारण मी ह्याबद्दल काय बोललो तर त्याचा एक चुकीचा अर्थ काढायला जाईल। ह्या बाबतीतलं माझं उत्तर असेल, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी याचं उत्तर, ठीक आहे।